एका 85 वर्षीय वयोवृद्धाचे बँकेतून लाखो रुपये बँक कर्मचाऱ्याने संगनमत करून फसवणूक केल्याची घटना झाली। फिर्यादी हरिश्चंद्र पारगुजी वानखडे राहणार खरैया नगर यांचे इरविन चौकातील बँकेमध्ये खाते आहे। वानखडे यांचे 700 स्क्वेअर फूट प्लॉट असल्याने त्यांना 2 खोली बांधकाम करावयाचे होते। त्यात बँकेचा एजंट असलेला आरोपी प्रवीण उके याने 7,05,999 रुपयाचे कर्ज काढून दिले। याकरिता प्रवीण उके यांनी फिर्यादी वानखडे यांच्या बँक खाते, पुस्तक, चेकबुक, ATM कार्ड ताब्यात घेतले। त्यातच फिर्यादीच्या खाते पुस्तकातील 6,85,999 रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला केली आहे। ही फसवणूक बँक मॅनेजरसह महिला कर्मचारी आणि एजंट प्रवीण उके यांनी केल्याची तक्रार आहे। बँक खातेधारक वयोवृद्ध फिर्यादी यांनी अमोल इंगळे, मनोज वानखडे, संदीप तायडे, प्रशांत वाकोडे यांच्याजवळ सर्व हकीकत स्पष्ट केली। त्यानंतर सर्वांनी शनिवारी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले। फिर्यादी वानखडे यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी तिघांविरुद्ध कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल केला। या घटनेचा तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत। मला विस्तार फायनान्समधून लोन काढून देतो म्हणून प्रवीण उके यांनी प्रवृत्त केला आहे आणि बँक मॅनेजर निकिता साबळे आणि प्रवीण उके यांनी माझ्या खात्यामधून 6,85,000 रुपये लपास केले आहेत आणि कोऱ्या चेकवर, कोऱ्या प्रिंटवर म्हणजे कोऱ्या कागदावर सारा सह्या घेत गेला तो। नंतर चेक आल्यानंतर यांना पूर्ण पैसे बँकमधून लपास केले आहेत। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।